तर मित्रांनो नमस्कार, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आजचा ब्लॉग याच्यासाठीच विशेष आहे की आज मी आहे नेरूळला. खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा मंदिराच्या सिरीजमध्ये आलेलो आहे. तर नेरूळचं एक हे मंदिर आहे छानपैकी. त्या मंदिराचं नाव आहे व्यंकटेश आहे, म्हणजेच बालाजी मंदिर. तर आज आपण ते एक्सप्लोअर करूया. मी तुम्हाला दाखवतो आतल्या साईडने देखील. मुळातच मित्रांनो आतमधल्या साईडला म्हणजे पूर्ण गाभाऱ्याचं दर्शन देता येणार नाही, कारण की काही प्रायव्हसी असते. जसं मी तुम्हाला सांगितलं सुरक्षिततेचे विषय असतात प्रत्येक मंदिराचे. त्या मंदिराचा देखील सुरक्षिततेचा विषय आहे, त्याच्यामुळे गाभाऱ्यातला आपल्याला फोटो काढता येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो कसं यायचं ते. आता बघा मी आहे सध्या तरी नेरूळमध्ये, आणि हा जो एरिया आहे हा आहे सेक्टर 22चा. तर सेक्टर 22चा हा जो हिल स्टेशन आहे एक प्रकारे. तर हा माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघाल, ह्या साईडने तुम्ही नेरूळ स्टेशनवरनं येऊ शकता. तर सेक्टर 22चा एरिया आहे हा, आणि सेक्टर 22च्या एरियामध्ये हा आहे आपलं बालाजी मंदिर. तर मित्रांनो हा टायमिंग लक्षात घ्या, 11:30पर्यंत सकाळी चालू असतं. परत संध्याकाळी जे 6:30ला चालू होईल, 4:30ला चालू होईल ते 9 वाजेपर्यंत हा टायमिंग या मंदिराचा आहे. तर मित्रांनो झालं माझं दर्शन. झालं असं की नेमका एंड टायमिंगला झाला आहे माझा माईक बंद, त्याच्यामुळे मला आता व्हॉईस ओव्हर करावं लागतं आहे. तर आतमधला परिसर खूपच छान होता. आणि मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा आहे नेरूळ सेक्टर 22मधला हा एरिया आहे. हा हिल स्टेशन आहे एक प्रकारे, कारण की वरच्या भागात आहे. तुम्ही जर कधी नेरूळ स्टेशनला वेस्ट साईडला उतरायचं आहे, नेरूळ गावचा जो एरिया आहे ना, तिथनं असं वरती आलात ना, बाजूलाच आहे एकदम. म्हणजे एक तुम्ही स्टेशनवरनं 5 ते 10 मिनटात तुम्ही इथं पोहोचू शकता. खूप छान प्लेस आहे, खूप छान मंदिर आहे. फक्त आतल्या साईडला आपल्याला काही व्हिडिओग्राफी करता आली नाहीत, त्याच्यामुळे ते आपण बाकी तुम्ही गुगलला टाकू शकता बालाजी मंदिर कसं दिसतं ते. बाकी छान प्लेस आहे, तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. खूप बरं वाटेल तुम्हाला, मनाला प्रसन्नता वाटते. कारण की मी जसं तुम्हाला बोललो आधी पण, की प्रत्येक मंदिरामध्ये एक प्रसन्न वातावरण असतं, तसं हे वातावरण आहे. आजूबाजूचं वातावरण देखील मस्त शांत आणि संयमी वातावरण वाटतं. तर मित्रांनो असेच नवीन माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतीलच नेहमी. काही वेळा असं होतं की मित्रांनो व्हिडिओ काढायला मिळत नाहीत, तर आता व्हिडिओ काढायला जसा वेळ भेटतो कामात ना, तसा मी व्हिडिओ काढायला येत असतो. आता देखील वेळ नव्हता तरी बोललो आपल्या सबस्क्रायबरसाठी एखादी हे नेरूळचं मंदिर दाखवायचं होतं. मला खूप दिवस झाले हे मंदिर दाखवलं नव्हतं मी, तर आज हे मंदिर देखील आपण तुम्हाला दाखवूया. तर छान मंदिर आहे मित्रांनो, नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद, बाय बाय.